आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला Google पे अकाउंट कसे ओपन करायचे हे दाखवणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। Google पेचे अकाउंट ओपन करून तुम्ही 21 रुपये आणि 150 रुपये इन्व्हाइट करून मिळवू शकता। Google पे अकाउंट ओपन करण्यासाठी Google प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड न करता तुमच्या मित्राकडून इन्व्हाइट लिंक घ्या आणि त्या लिंकवरून Google पे इन्स्टॉल करा। इन्व्हाइट लिंकवरून ॲप इन्स्टॉल केले तरच तुम्हाला Google रिवॉर्ड मिळेल। डाउनलोड इन्व्हाइट लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। आता Google पे इन्व्हाइट लिंक कसे घ्यायचे पहा। तुमच्या मित्राचा Google पे ओपन करा। खाली ॲपमध्ये तुम्हाला इन्व्हाइट बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर मेसेज सिलेक्ट करा आणि ज्या मोबाईलवर नवीन Google पे डाउनलोड करायचा आहे त्याला सेंड करा। सेंड केल्यावर तुम्हाला असा मेसेज दिसेल। या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा। क्लिक केल्यावर क्रोम सिलेक्ट करा, यानंतर ब्राउझर ओपन होईल। ब्राउझर ऑटोमॅटिक प्ले स्टोअर ओपन करेल। प्ले स्टोअर ओपन झाल्यावर इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करा। ॲप इन्स्टॉल झाल्यावर ओपन वर क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर द्या आणि नेक्स्ट वरती क्लिक करा। यानंतर ॲक्सेप्ट आणि कंटिन्यू वर क्लिक केल्यावर तुम्हाला OTP येईल। OTP ऑटोमॅटिक व्हेरीफाय होतो। या ठिकाणी तुम्हाला Google पे ॲप सिक्युरिटी सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही स्क्रीन लॉक यूज करू शकता किंवा पिन वापरू शकता। तुमचा पिन एंटर करा। आता स्क्रीनवरती तुम्हाला न्यू पेमेंटचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करून गॉट इट वर क्लिक करा। अलो जीपे टू ॲक्सेस युअर कॉन्टॅक्ट येथे अलो करा। आता आपल्याला Google पे मध्ये बँक अकाउंट ॲड करायचे आहे। बँक अकाउंट ॲड करण्यासाठी ॲड बँक वरती क्लिक करा। या ठिकाणी तुमचा अकाउंट ज्या बँकेत आहे ती बँक सिलेक्ट करा। परमिशन ग्रँट करा, त्यानंतर अलो करा। आता या ठिकाणी तुमचा बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर सिम 1 मध्ये आहे की 2 मध्ये आहे ते सिलेक्ट करा। त्यानंतर सेंड मेसेजवर क्लिक करून अलो करा। तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होताना दिसेल। नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचे बँक अकाउंट दिसेल। बँक अकाउंटच्या खाली स्टार्ट या बटनावरती क्लिक करा। आता या ठिकाणी तुमच्या ATM कार्डचे शेवटचे 6 डिजिट एंटर करायचे आहेत। त्यानंतर खाली एक्सपायरी मंथ आणि डेट एंटर करून नेक्स्ट करा। यानंतर क्रिएट UPI पिन या ठिकाणी तुम्हाला UPI पिन तयार करायचा आहे। त्यासाठी क्रिएट पिन वर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुम्हाला बँकेकडून OTP येईल, तो OTP येथे टाका। यानंतर तुम्हाला 4 डिजिट किंवा 6 डिजिट UPI पिन क्रिएट करायचा आहे। हा पिन तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता। पिन एंटर केल्यानंतर तुमचे Google पेचे अकाउंट सक्सेसफुली ओपन झाले आहे।
आता जर तुम्हाला कोणाला पेमेंट करायचे असेल तर न्यू पेमेंटवर क्लिक करा, त्यानंतर पे वरती क्लिक करा. या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. नेक्स्ट करून तुमचा UPI पिन एंटर करा. UPI पिन एंटर केल्यानंतर तुमचे पेमेंट ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येईल. तर मित्रांनो, ही होती हाऊ टू क्रिएट गुगल पे अकाउंटची माहिती. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.